सामनावीराची ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करतोय। हेमंत शेट या आपण हेमंत शेट विनंती आपल्याला आपण या आपल्या शुभाताना आम्ही सामनावीर देणार आहोत। साई पाटील आपण पाहतात बघा सबसे कातिल। अभिनंदन अमर अभिनंदन पुढच्या महत्त्वपूर्ण सामन्यासाठी तुला भरपूर शुभेच्छा आहेत। सो मॅच लावते सुरुवात आणि जसा सामना प्रत्यक्षात सुरू होईल या कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया आवाज नामांकित समालोचक आपल्या विभागातील आमचे बंधू तुल्य मित्र साई पाटील सर। आमचे राजेश यांचं देखील शुभ आगमन झालं इकडपाड्याचे या पण आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत। राजेश दादा सर्व क्रीडा रसिकांचं मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो। मॅच आपण पाहतो एका बाजूने I11 ओवे आणि त्यांच्या विरोधात एंजल 11 गावदे इकडपाडा हे दोन तुल्यबल संघ एकाच विभागातील हे दोन नामांकित संघ आता आमने सामने आपल्याला पाहायला मिळतात। दोघांना विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा। मॅच पाहतो 4 षटकांचे मॅच या अगोदर आपण सुपर 8चे 3 सामने पाहिले अगदी चित्त थरारक तिन्ही सामने आपल्याला पाहायला मिळाले परंतु ह्या मॅच मध्ये आणखीन क्रीडा रसिकांची आता नक्कीच गर्दी आपल्याला पाहायला मिळते। याचं कारण की हे दोन तुल्यबल संघ आहेत जवळचे संघ त्या कारणास्तव एकमेकांची रणनीती एकमेकांच्या उणेधुणे जरूर माहित आहेत। चला फलंदाजाची जोडी मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग पेअर लवकरात लवकर पाठवायचे आहेत। टीम एकरपाडा सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये सतीश रुपेकर आणि साथीनं साहिल बाळारामजी चौधरी साहेब जे नारिवलीचे आहेत त्यांचं नुकतं शुभ आगमन झालं त्यांचं मनपूर्वक स्वागत। अनेक सारे मान्यवर रजनीला जशी सुरुवात झाली होती खरं तर पहिल्या रजनीपासून मान्यवरांची उपस्थिती आणि आज तर शेवटचा समारोपाचा सोहळा आहे। आणि नक्कीच साई सर आपण पाहतात याच दरम्यान बुर्दुलचे आमचे प्रेमदादा पाटील यांचं देखील शुभागमन होतं त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे। पुन्हा एकदा सर्वांचे आम्ही माफी मागतो दिलगिरी व्यक्त करतोय कारण सध्या सुद्धा करणार काय मान्यवर मोठ्या संख्येने ते उपस्थित आहेत त्यामुळे कोणताही समालोचक जाणून बुजून हे काही करत नाही। आयोजकांची जी सूचना आहे तीच आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असतो त्यामुळे पंचांची आणि प्रेक्षकांची पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीने आम्ही दिलगिरी व्यक्त करीत आहोत। नक्कीच प्रथमेश कारण की ह्या गोष्टी जेव्हा जेव्हा रजनी क्रिकेट स्पर्धा आपण पाहतो प्रकाश झोतातील स्पर्धा ऑर्गनाइज केली जाते तेव्हा तेव्हा सातत्याने मान्यवर येतात आणि मान्यवरांचं आगत स्वागत ह्या गोष्टी देखील महत्त्वाच्या आहेत। एंजल 11 एकड़पाडा ज्या संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः ते करतात बॅटिंग एक धाडसी निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय। बिंदाजी चांगो पाटील बुर्दुलगावचे माजी सरपंच त्यांच्याकडनं षटकार हॅट्रिक साठी 1500 रुपये आणि चौकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल। ही 16 संधी फलंदाजांसाठी दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा। पंचांकडनं ग्रीन सिग्नल गोलंदाजी ट्रॅक वरती आपण विवेकला पाहतोय आणि त्याच्या समोर आव्हान असेल सतीश आणि एका बाजूने आपण बंधू आमचे साहिलला पाहू शकाल साहिल गायकर बंधू या नावाने त्यांची ओळख आपण पाहतोय। अतिशय दमदार कामगिरी सातत्याने मागील 2-3 वर्षांमध्ये आपण साहिलची पाहिले त्याच्या साथीनं या स्पर्धेमध्ये ज्याने ही स्पर्धा गाजवली आहे तो फलंदाज सतीश स्ट्रायकिंग एंडला पहिला चेंडू लाभ करत असताना मिड विकेट पार पहिल्या बॉलवरती आगाज दमदार सतीश रुपेकर कडनं ब्रँडेड षटकार। त्यानंतर एक आगली वेगळी अदा संडी पालकर यांची आपल्याला पाहायला मिळते। एस ते पॅनल आणि ते पॅनल म्हटल्यानंतर आमचे संडी पालकर नेहमीच आपल्याला अग्रणी पाहायला मिळतात। 6 धावा पहिल्या बॉलवरती आगाज दमदार 6 मात्र अकाउंट ओपन केलंय। दरम्यान हा चेंडू इथे देखील फटका लाजवाब आहे क्षेत्ररक्षक आहे आता त्याच्या हातामध्ये बॉल पहिल्या बॉलवरती षटकार दुसऱ्या बॉलवरती विकेट हे द्वंद्व मैदानाच्या आतमध्ये एका बाजूने एकड़पाडा तर एका बाजूने I11 ओवे। आपण कुठे असाल तर या आपण संपर्क साधायचा आहे कॉमेंट्री बॉक्स समोर। प्रथमेश ठाकूर आपली प्रतीक्षा करतायत। नवीन फलंदाज मयूर भोईर मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होताना आपण पाहतोय। आज या स्पर्धेमध्ये सर्व काही आमचे रंगादादा आलेत आणखी रंग भरण्याचं काम करतायत।
झेल अतिशय सुरेख ऋतिकनं प्राप्त केला आणि त्या झेलनं खेळ संपला तो सतीशचा, ज्या सतीशनं सुरुवात दमदार केली होती. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्याचा फसला आणि 6 आकड्यावरती तो बाद झालाय. थोडीशी चर्चा आपण पाहू शकाल दोन फलंदाजांमध्ये. नवीन फलंदाज आता मयूर भोईर मैदानाच्या आतमध्ये पहिल्या मॅचचा मॅच विनर आणि आता तो दाखल झालाय. या दोन यंग टॅलेंटेड खेळाडूंनी नक्कीच या स्पर्धेमध्ये अतिशय दमदार कामगिरी राहिली आहे त्यांची. एका बाजूला विवेक म्हात्रेचा विचार केला तर त्याच्यामध्ये देखील गुणवत्ता आहे. अष्टपैलू कामगिरी नेहमीच I11 ओवेसाठी आपण विवेकची पाहतोय. त्याला देखील माहिती आहे कमबॅक कसं करायचं आणि ते त्यानं दाखवलंय. 6 धावा स्कोर कार्ड वरती, पहिले षटक पॉवर प्लेचं प्रगतीपथावर. चांगला चेंडू, कमबॅक आपण पाहतोय. अपील देखील आपल्याला पाहायला मिळाली, परंतु बॅटिंग टीमचा रिव्ह्यू वाईटसाठी. यस, पंचांनी दर्शवलंय की आता रिव्ह्यू मागण्यात आला बॅटिंग टीम कडनं. आता डिसिजन पेंडिंग आहे. तिसरे पंच आमच्या आता जरूर ह्या ठिकाणी आता पाहणी करतील. या सुधीर पाटील आमचे तिसरे पंच जलपान करतायत. आमच्या आयोजन करता त्या ठिकाणी जरूर चेक करतील. वाईटसाठी देखील ह्या स्पर्धेमध्ये रिव्ह्यू आपण पाहतोय, जेणेकरून कोणत्याही संघावरती अन्याय होऊ नये. पारदर्शकता या स्पर्धेची आपल्याला पाहायला जरूर मिळेल. वाईटसाठी आता रिव्ह्यू मागण्यात आलाय तो बॅटिंग टीमकडनं. पंचांकडनं तर हा फेर बॉल दाखवला होता, परंतु या ठिकाणी त्या आयोजन करता देखील दर्शवतात की रिटर्न क्रीज आहे, तिच्या जवळून हा चेंडू ट्रॅव्हल होतो. इट इज अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. विवेक म्हात्रेचं हे सुरेख कमबॅक आपण पाहू शकाल. पंच दर्शवतायत की काय नेमकं घडलं होतं. संदीप पालकर सरांना देखील माहीत आहे की ह्या गोष्टी कशा पद्धतीने हँडल करायच्या. इथे जागा बनवली होती, आपल्या स्ट्रॉंग झोनला खेळायचं होतं, परंतु चेंडू बॅटचा संपर्क नाही. या पहिल्या बॉलवरती षटकार, परंतु कुठेही न डगमगता, दबाव न स्वीकारता नॅचरल स्ट्रेंथ वरती गोलंदाजी विवेक म्हात्रेची पाहायला मिळते. हे वैशिष्ट्य आहे. नेहमीच ह्या गोष्टी दाखवल्यात. कुणालचं कौतुक आपण पाहू शकाल. निश्चित त्यानं प्रयत्न केला होता रनआउट करण्याचा, परंतु त्याचा प्रयत्न सफल होऊ शकला नाही. एका बाजूने जर आपण मयूरचा विचार केला, पहिल्या मॅच मध्ये 14-36 त्यानं कुठल्या होत्या, त्यानंतर 4 मध्ये 10 नोट आउट तो राहिला होता. जे अजूनपर्यंत ह्या स्पर्धेमध्ये हा फलंदाज बाद झाला नाहीये. अप्रतिम कामगिरी राहिली, परंतु या मॅच मध्ये कशा पद्धतीने त्याची बॅटिंग राहील हे देखील पाहावं लागेल. 6 धावा स्कोर कार्ड वरती, 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. पहिले षटक, इथे फटका तर चांगला आहे. डान्सिंग डाऊन द विकेट इनफिल्डच्या वरतून क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. सेकंड बाउन्सला हा चेंडू फील्ड होईल तोपर्यंत पुरेसा अवधी होता. धावा 2 सहज कंप्लीट केल्या जातात. अतिशय दमदार स्पर्धा. आजचा हा शेवटची रात्र आहे, शेवटची रजनी आपण पाहतोय. भरपूर मेहनत आमचे ॲडव्होकेट सुनील शेठ पाटील आणि तसेच उद्योजक प्रवीण शेठ पाटील यांनी घेतली आणि त्यांच्या मेहनतीचं हे फल आपण पाहतो. एक भली मोठी स्पर्धा आणि सातत्यानं मान्यवरांची रेलचल आमच्या मुख्य मंचावरती. इथे रिव्हर्स खेळायचं होतं, चेंडू बॅटचा संपर्काने या कमबॅक कसा करावा हे दाखवत असताना विवेक म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये एका षटकाचा खेळ संपलाय. एक गडीबाद धावा धावपळकरते पाहायला मिळतात, त्या फक्त 8 धावा. नक्कीच या नावात दम आहे. माजी सरपंच आणि ॲडव्होकेट सुनील शेठ पाटील यांचं हे गुणगौरव गीत सध्याच्या घडीला आपण ऐकलं. स्क्रीनवरती आपण पाहू शकाल. एकाडपाडा संघाचे मेंटॉर आमचे रोहितदादा गायकर असतील, सागरदादा असतील, राजेश दादाला आपण पाहतो, आकाश असेल आणि त्यांचे सर्व सहकारी मित्र. त्यांना देखील माहित आहे संघ आता सध्याच्या घडीला चांगला परफॉर्मन्स करतोय, परंतु ही मॅच त्यांच्यासाठी महत्वाची आहे. इथनं जो जिंकेल तो ट्रॉफीचा हकदार होईल. त्यासाठी करो या मरो ह्या मॅच मध्ये आता संघर्ष पाहायला मिळतोय. 2 ताकदवर संघ आहेत, एकाच विभागातनं बिलॉंग करतात. एकमेकांच्या समोर कित्येकदा हे संघ फाईट करताना आपल्याला पाहायला मिळतात. धीरज, पहिला चेंडू स्क्वेअर कट करायचं होतं, फटका चांगला आहे. गोलीच्या वेगानं चेंडू तडम्यात सीमारेषा पार. मिळतील धावा 4. कॅश प्राइज साहिल भोईर यांच्याकडनं गोलंदाजांना ही सुवर्ण संधी. बॅट्समॅन साठी देखील प्रत्येक षटकारासाठी
500 रुपये सज्जनजी गायकर यांच्याकडनं. आता एका बाजूनं द्वंद्व मैदानाच्या आतमध्ये आणि पारितोषिक मैदानाच्या बाहेर लावली जात आहेत. इथे पुन्हा एकदा वन्स अगेन आता देखील बॉल निघून चाललाय तो. आता बॅकवर्ड पॉइंट आणि थर्डमॅनच्या मधून सीमारेषा पार सलगचा हा दुसरा चौकार साहिलच्या बॅटमधनं. साहिलला पाहिलंय. अष्टपैलू कामगिरी सातत्यानं टीम एकाडपाडासाठी आपण साहिलची नेहमी पाहिली आहे. आज देखील तोच कारनामा त्याचा मैदानाच्या आतमध्ये. चांगला चेंडू खोलात टाकलेला, तिथं खोदून काढलंय क्षेत्ररक्षक. शॉट कव्हरला, चेंडू फील्ड होईल तोपर्यंत एकच धाव. पहिल्या षटकात वापसी चांगली राहिली. विवेक म्हात्रेचं कौतुक करावं लागेल. पहिल्या बॉलवरती षटकार आला होता असं वाटलं होतं. पॉवर प्ले मध्ये जो काही निर्णय स्वीकारला बॅटिंगचा सुरुवातीला टीम एकाडपाडानं, ते पाहता पॉवर प्ले मध्ये जास्त धावा पाहायला मिळतील, परंतु त्यानंतर लाजवाब वापसी आपण विवेकची पाहिली. आणि आता सध्याच्या घडीला धीरज म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतो. आतापर्यंत 3 चेंडू या ठिकाणी खर्च झालेत आणि 3 चेंडूमध्ये तब्बल 9 धावा त्यानं आता जरूर खर्च केल्यात. मयूरला देखील चांगली साथ द्यावी लागेल. आतापर्यंत चाचपडत तो खेळताना पाहायला मिळतो, परंतु जर त्याला लय प्राप्त झाली तर इथनं मोठी धावसंख्या जरूर स्कोअर कार्डवरती पाहायला मिळेल. आतापर्यंत 17वरती 1 गडी बाद झालाय. टाइम अलर्ट दोन्ही टीमसाठी ही सूचना. धीरज म्हात्रे राईट मोर द विकेटनं. दरम्यान हा चेंडू जागा बनवली आपल्या फेवरेट झोन मध्ये. क्षेत्ररक्षक होता, झेलवरती धावून गेला, परंतु त्याचा प्रयत्न फसला. चेंडू एका टप्प्यावरती ओव्हर द लाईन, सीमा पार, दमदार चौकार. सॉन्ग ते आपण पाहतोय. अगदी कोळ्यांची कोळी गीतं आपण जर म्हटली तर सातत्यानं लग्न समारंभ असो किंवा कोणताही इव्हेंट असो, तिथे सातत्यानं आपल्याला अगदी कोळी गीतं पाहायला मिळतात. आणि डीजेच्या माध्यमातून ती आठवण आता जरूर करून दिली आहे. चौकार आला आणि या 4च्या मदतीनं 20.21 धावा स्कोर कार्डवरती. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजांकडून. धीरज पुढील बॉल, तेच तरार चेंडू, भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळाला, परंतु यष्टीरक्षक चेंडू गॅदर करू शकला नाही आणि बाईकच्या स्वरूपामध्ये 1 धाव इथे कंप्लीट होते. दोन्ही फलंदाज स्ट्राईक रोटेट करत असताना 1 धाव महत्वाची आहे क्रिकेटमध्ये आपण म्हणतो. कारण की पहिली मॅच देखील आपण पाहिली, बुर्दुल संघ ज्या संघाने धावा कमी बनवल्या, परंतु फाईट बॅक त्यांच्याकडनं पाहायला मिळाली. स्वतःच्या होम ग्राउंडवरती गोलंदाजी चांगली राहिली आहे, परंतु आज फलंदाजीमध्ये ते सपशेल अपयशी ठरले आणि या स्पर्धेतनं मात्र जरूर त्यांचं स्थान हे आता माघारी आलंय. भरपूर अपेक्षा होत्या चाहत्यांना, परंतु आज हवा तसा खेळ राहिला नाही. या दुरून खेचण्याचा प्रयत्न होता, अवे फ्रॉम द बॉडी हा चेंडू हाताळला धीरजनं आणि सफलता देखील प्राप्त झाली. डॉट बॉल आला. डॉटने ह्या षटकाची झाली सांगता. 2 षटकांचा खेळ संपलाय. प्रतिषटक 11च्या सरासरीनं 22 धावा स्कोर कार्डवरती आणि आतापर्यंत 1 गडी गमावलाय. अद्यापपर्यंत मैदानाच्या आतमध्ये साहिल गायकर खेळतो, जो 4 चेंडू 9 वरती आणि त्याला साथ देत असताना मयूर भोईर 6 बॉल 6 वरती. आमदार चषक 2025 हे भव्य दिव्य पर्व. सन्माननीय हेमंतजी म्हात्रे आमचे शिवसेनेचे झुंजार कार्यकर्ता आपण पाहतो, विभाग प्रमुख, त्यांच्याकडनं सलग जर 3 विकेट आले तर 3000 रुपयाचं कॅश प्राइज गोलंदाज धनराज साठी. सध्याच्या घडीला 3रं षटक धनराज म्हात्रेला आपण पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅकवरती राईट ओव्हर द विकेटनं. पहिला चेंडू जागा बनवले, अप्रतिम झेल, वाट कॅच, कॅच ऑफ द मॅच असं म्हणावं लागेल. एका हातानं हा सुरेख झेल. आकाश भोईर जेन्युइन ऑलराऊंडर ह्या टीमचा आणि फिल्डिंग मध्ये योगदान देत असताना आपल्या संघासाठी एक महत्वपूर्ण झेल. फर्स्ट सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये एका बाजूनं आई गावदेवी सीएसके सिद्धी करवले आणि त्यांच्या विरोधात रोहिंजन, यस, जय दुर्गामाता रोहिंजन संघ. तर दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी लगेचच संपर्क साधायचा आहे.
दोन ताकदवर संघ फर्स्ट सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल, ज्या मॅचची आतुरतेनं वाट पाहिली जाते, कारण की दोन यंग टॅलेंटेड संघ आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही टीम्समध्ये भरपूर यंगस्टार आपण पाहतोय. अतिशय चांगली टारकास्ट आपल्याला नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळेल. परंतु या संघाचा महत्वपूर्ण फलंदाज मंगेश गायकर मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल लॉब करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक, चुकी झाली आहे आकाशकडनं. ज्या आकाशनं ह्या अगोदर सुरेख झेल पकडला होता, एका हातानं सहजगत्या लिहिल्या झेल त्यानं कंप्लीट केला होता, परंतु एक सोपा साधा झेल या ठिकाणी ड्रॉप झाला आणि संधी प्राप्त झाले ते मंगेश गायकरला. मंगेश गायकर एक विध्वंसक फलंदाज आहे, त्याला संधी देणं ही महागात जरूर पडू शकतं, परंतु ते किती महागात पडेल हे पाहावं लागेल. एका बाजूला विकेट हॅट्रिकसाठी पारितोषिक 3000 रुपयाचं लावलं होतं हेमंत शेट यांनी, परंतु ती संधी प्राप्त केली होती धनराजनं, कारण की एक विकेट त्यानं प्राप्त केला, त्यानंतर पुन्हा त्यानं कॉर्ट बँचच्या माध्यमातून प्रयत्न केला होता. इथे जागा बनवली, फटका लाजवाब आहे. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू आउट ऑफ द पार्क, सीमा पार षटकार. सन्माननीय आमचे गणेश दादा पाटील सिद्धिकरवळ्याचे माजी संघ नायक आणि 40+ माध्यमातून आजही ते रेग्युलर खेळतात आणि एक चांगले उद्योजक आणि एक यशस्वी टुर्नामेंटचे आयोजक, त्यांचं शुभ आगमन. मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. परंतु स्वागत झालंय साहिल, बॅक टू बॅक दुसरा षटकार त्याच्या बॅट मधनं, तडाख्याबंद बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. साहिल आणि मंगेश जोपर्यंत आहे तोपर्यंत मोठी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल यात शंकाच नाहीये. सुदेवशेठ पाटील यांचं देखील शुभ आगमन सध्याच्या घडीला आपण पाहू शकाल. समवेत प्रकाश शेठ भोईर पेंदरचे हे देखील आहेत, त्यांना देखील विनंती या पण आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. एवन जोडीचा हा एवन शो आपण पाहतोय, क्रीडा महोत्सव, आणि त्यासाठी अनेक मान्यवर सातत्यानं पाहायला मिळतात, परंतु त्या मान्यवरांचं स्वागत सध्याच्या घडीला साहिल गायकर करत असताना 6 चेंडू 21 धावसंख्येची महत्वपूर्ण खेळी, 2 चेंडू आणि 2 तडाख्याबंद षटकार आपल्याला पाहायला मिळतात. मिड विकेट ऑन साइड हे त्याचा स्ट्रॉंग झोन आहे आणि आपल्या झोन मध्ये मात्र 2 अतिशय उत्तुंग षटकार ठोकलेत. इथे देखील तिसरा येईल का? यस, उंची आणि लांबी देखील प्रॉपर आहे. सलग 3 चेंडू आणि 3 षटकार आजच्या रात्रीमध्ये हा कारनामा करत असताना साहिल गायकर. या अगोदरच्या मॅच मध्येच अमर पाटीलने सलग 3 चेंडू 3 षटकार ठोकले होते आणि यस, टुर्नामेंट मधील तो 5वा खेळाडू ठरला होता. तर प्रभाकर शेठ गायकर एकाडपाड यांच्याकडनं सलग 3 षटकार ठोकलेत साहिलनं, त्याच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज जमा आहे. आज मात्र चाहत्यांची मन जिंकत असताना भरपूर चाहते एकाडपाडाच्या आलेत आणि त्यांच्यासाठी ही साहिलची पर्वणी आपण पाहतोय. सलग 3 चेंडू 3 षटकार, धावसंख्या 41. दरम्यान हा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी, खूपच बाहेर ऑफटिकच्या देखील पंचांकडनं वाईटची खून. 42 धावा स्कोर कार्डवर. सुरुवात थोडीशी खराब झाली होती कारण की विवेक म्हात्रेची दर्जेदार गोलंदाजी आपण पाहिली, परंतु त्यानंतर उर्वरित गोलंदाजांना आता टार्गेट केलंय आणि त्यांच्या विरोधात मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतात. साहिल आणि एका बाजूने मंगेशला देखील जीवनदान मिळाले, तो देखील मोठे फटके खेळू शकतो. इथे मात्र फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे, बनेल दर्शक. चेंडू जाईल तो आता सीमापार. पंचांचा इशारा येणं बाकी आहे आणि पंच दर्शवतायत की चेंडू चौकार. दरम्यान सन्मान्य केशवजी रुपेकर यांच्याकडनं देखील साहिलसाठी 500 रुपये आलेत.
बॅटिंगला जवाब आपण पाहतोय. 8 चेंडू 31 वरती खेळत असताना साहिल गायकर ज्या पद्धतीनं ज्या विश्वासानं त्याला सलामीसाठी आज प्रमोट केलं होतं, कारण की ह्या अगोदरच्या 2 मॅचेस मध्ये तो मागे खेळत होता, परंतु ही मॅच महत्वाची आहे. प्रतिस्पर्धी संघ दमदार आहे, आपल्या विभागातील आहे, त्यांच्यासमोर कशी रणनीती बनवायची हे माहीत होतं आणि त्या अनुषंगानं आज मात्र साहिल गायकर सलामीसाठी आलाय आणि त्याच्या बॅटमधनं अफलातून फटके पाहायला मिळतात. स्क्रीनवरती आपण पाहू शकाल 3 मॅचेस मध्ये 45 धावा त्याच्या, कारण की या अगोदर त्याला संधी फारशी प्राप्त झाली नव्हती. प्रत्येक मॅच मध्ये नवीन मॅच विनर आपण पाहतोय. आतापर्यंत त्याच्या गोलंदाजीमध्ये त्यानं 5 विकेट देखील कमावलेत. अष्टपैलू कामगिरी विथ द बॉल विथ द बॅट नेहमीच योगदान आपण सातत्यानं पाहतोय आणि आज देखील ती अपेक्षा प्रेक्षकांना होती. आतापर्यंत बॅटिंग मध्ये त्या अपेक्षेची पूर्ती त्यानं केली. तर सन्माननीय केशवजी रुपेकर साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती या. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. गोलंदाजी ट्रॅकवरती आकाश भोईर. पहिला चेंडू इथे अप्रतिम फटका, ताकद पाहू शकाल या खेळाडूच्या बाहूंमध्ये दमकम आहे आणि तो दाखवत असताना चेंडू आउट ऑफ द पार, बिग हिट, षटकार. मिळालाय. ज्याप्रमाणे हिटमॅनचा शो जीवनदानानंतर आपण पाहिला होता, तसाच हा इकडपाडचा हिटमॅन आहे. त्याच्यामध्ये ही पॉवर आहे. मागील 1 दशक सातत्यानं टीम एकाडपाडची सेवा ज्या क्रिकेटरनं केली आहे, तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. या खेळाडूची एक वेगळी ओळख आपल्या खारघर विभागामध्ये आपण पाहतोय. त्याला जीवनदान मिळाल्यानंतर त्याच्या बॅटमधनं हा तडाखेबंद षटकार पाहायला मिळाला. 50 धावा देखील कंप्लीट झालेत. 52 धावा. धावपळकावरती 4थं षटक प्रगतीपथावर असताना 4 षटकामध्ये बॅटिंग स्वीकारल्यानंतर मनाशी जे टार्गेट होतं ते टार्गेट कंप्लीट केले. निश्चितपणानं स्क्रीनवरती आपण पाहतोय जी मालिकावीरची बाईक आपल्याला दाखवली जाते, तिच्यावरती तिरका कटाक्ष साहिलनं देखील टाकलाय. त्याला देखील माहित आहे की ही जर बाईक जिंकायची असेल तर ह्या मॅच मध्ये परफॉर्मन्स गरजेचा आहे. दरम्यान हा फटका लाजवाब आहे. अप्रतिम क्लासिकल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये ओव्हर द कव्हर हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय साहिलच्या बॅटमधनं. आपल्याला पाहायला मिळाला. एक पाय हवेमध्ये एका पायावरती वेट ट्रान्सफर करत असताना हा दैदिप्यमान चौकार आपल्याला पाहायला मिळाला. ह्या चौकारच्या मदतीनं साहिल वैयक्तिक खेळतोय तो आता 46 धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. मैदानाच्या आतमध्ये आकाश भोईर त्याच्या विरोधात फटके आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यान हा चेंडू खोदून काढला. चेंडू चालाय तो एक्स्ट्रा कव्हर रिजनला मिसफील्ड झाली आहे. क्षेत्ररक्षक त्याच्याकडनं ही अपेक्षा नव्हती, परंतु तोवर धावा 2 देखील कंप्लीट करण्यात आल्यात. 35 नंतर ह्या 2 37 या आकड्यावरती तो स्वतः खेळतोय आणि सांघिक धावसंख्या 59. आज मात्र धावसंख्येची लयलूट आपल्याला पाहायला मिळते. एकमात्र मॅच जिथे होम ग्राउंड वरती बुर्दुल संघ ज्यांची बॅटिंग झाली नाही, परंतु त्यानंतर आपण जर विचार केला मागच्या मॅच मध्ये देखील जवळजवळ 60च्या आसपास टार्गेट आपण पाहिलं होतं आणि आता देखील ह्या मॅच मध्ये आतापर्यंत 59 धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळतात. विथ द बॅट 10 चेंडू आणि 37 वरती खेळत असताना साहिल गायकरला आपण पाहतोय. आकाश भोईरचा पुढील चेंडू इथे मात्र लेगस्टिक वरती डिलिव्हर केलेला हा चेंडू फटका लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू फील्ड तर केला, दुसऱ्या धावेसाठी पलटलेत, परंतु दुसरी धाव नसेल. अशा पद्धतीनं धाव नाहीये. दुसरी धाव घेण्यासाठी दोन्ही फलंदाजांना स्ट्राईक ही सोडणं गरजेचे आहे. पंचांनी देखील दर्शवलंय. 3.5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. एक चेंडू किती महत्वाचा आहे, कारण की जे समीक्षक अगदी मैदानाच्या बाहेर जे टॅली करत असतात ना, त्यांना देखील माहित आहे काही गोष्टी काय घडतात आणि काय बिघडतात. 60 धावा धावपळकावरती 38 वरती साहिल गायकर. शेवटचा चेंडू टार्गेट सेट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. फटका लाजवाब आहे. शेवट गोल करत असताना मंगेश गायकरला आपण पाहिलं, बॉलला पाठवलंय सीमारेषा पार, डाऊन द ग्राउंड आला हे षटकार आणि या 6च्या मदतीनं धावसंख्या 66 आणि गरज असेल ती आता विजयासाठी 24 चेंडू आणि 67 धावसंख्येची.
सिद्धी करवलेचे आदरणीय गणेश शेठ पाटील यांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. मी गणेश शेठ पाटील सिद्धी करवले यांना विनंती करेन की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या, आपल्या या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक प्रवीण शेठ पाटील यांना विनंती करेन. प्रवीण दादा पाटील आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. प्रवीण दादा पाटील यांना विनंती करेन की आपल्याही शुभ असे काही सन्मान होतील, त्यामुळे तुम्हालाही विनंती असेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. माजी सरपंच आदरणीय वासुदेव शेठ पाटील यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. माजी सरपंच वासुदेव शेठ पाटील यांनाही विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपलाही सन्मान होईल. तर नुकताच आगमन होत आहे सन्मान्य केशवजी रुपेकर साहेबांना आपण पाहू शकाल. मोस्ट वेलकम. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. तसेच मोतीराम शेठ पाटील एक चांगले भजन गायक श्याम शेठ मात्रे यांचे या ठिकाणी आगमन झालेले आमचे ग्रामस्थ आहेत. आम्ही काकांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. एकाटपाड्याचे आदरणीय केशवजी रुपेकर साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. एकाटपाड्याचे केशवजी रुपेकर साहेब यांना विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपलाही सन्मान होईल. फर्स्ट सेमीफायनल यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे गावदेवी CSK सिद्धी करवले आणि श्लोक 11 जय दुर्गा रोहिंटन बीचा कॅप्टनला विनंती असेल टॉससाठी लगेचच आपण मंचावर द्या. श्लोक 11 जय दुर्गा रोहिंटन बीचे कॅप्टन आणि गावदेवी CSK सिद्धी करवलेचे कॅप्टन टॉससाठी तुम्हाला यायचं आहे. फर्स्ट सेमीफायनल MLA ट्रॉफी 2025 बुर्दुल. आदरणीय उद्योगपती बालचंद्र शेठ निघूकर घोटगाव यांच्याकडून आम्हाला या स्पर्धेसाठी 2,500-2,500 रुपयांचं डोनेशन, त्याबद्दल दादांचा मी मनापासून आभार व्यक्त करू. सिद्धी करवले गावदेवी CSKचे कॅप्टन आलेले आहेत. मी शेवटचा ऑफिशियल कॉल करेन. श्लोक 11 जय दुर्गा रोहिंटन बीटचे कॅप्टन. फर्स्ट सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळणार आहे. सो रोहिंटन बीटचे कॅप्टन लवकरात लवकर टॉससाठी आपण प्लीज. तर एंजल 11 ह्या नावाने एकाडपाडा संघ खेळतो आणि त्यांचे पुरस्कर्ते बिंदा शेठ पाटील यांच्याकडनं सलग 3 षटकारासाठी 1500 रुपयाचं कॅश प्राइज होतं. ते जमा आहे, ते मॅच नंतर आपण देणार आहोत. आदरणीय हेमंत शेठ मात्रे ओवे यांच्याकडून 2,500 रुपयांचं डोनेशन या स्पर्धेसाठी, त्यांचं मनापासून आभार. आदरणीय बालचंद्र शेठ निघूकर यांना विनंती असेल आपण मंचावरती या, आपलं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. मंचावरती आदरणीय गणेश शेठ शेळके उपस्थित आहेत ओवेचे, यांचाही आपण सन्मान करणार आहोत. गणेशजी शेळके साहेब यांचा सन्मान करण्यात येईल. आणि ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो असं आदरणीय व्यक्तिमत्व, आई ग्रुप महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आदरणीय कैलासजी मात्रे साहेब यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. साहेबांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम सुस्वागतम. हाँ तो चलिए बहुत बहुत शुक्रिया. यहाँ पर के चलेंगे मुकाबला की तरफ से बताएं. यहाँ पर से I11 से ओए कहा जाए तो निश्चित रूप से कैलाश दादा मात्रे लीजिए, गुरु दादा मात्रे लीजिए, और उनके साथ साथ देखिए बात करेंगे अहमद दादा मात्रे भी देखिए यहाँ पर मौजूद रखे. निश्चित रूप से स्वागत है. बहुत बढ़िया. देखिए RPL भी इस बार सीजन 5 बहुत अच्छा रहा यहाँ पर, और कुछ समय में देखिए कैलाश दादा यहाँ पर तशरीफ रख रहे हैं. एंजल 11 एक आठ पड़ा कहा जाए तो दूसरी तरफ से ऊपर सरपंच हमारे बिंदास पाटिल साहब देखिए बात करेंगे बुरदुल्ला. और ये चलिए भाई, ये हो गई जंग की ऐलान भाई. यहाँ पर
कहते ना हटा सावन की घटा यहाँ पर धीरज मात्रे के बल्ले से 6 रन। कडून धीरजला प्रत्येक षटकारासाठी 500चं कॅश प्राइज देण्यात येईल. चलिए बात करेंगे देखिए मैच का एंजॉय लेते हुए हमारे से अलंकार दादा मड़वी देखिए बात करेंगे उस साइड ने, उसके साथ बिंदा सेठ बड़ी सब देखिए बात करेंगे उप सरपंच खास करके और जो एंजल 11 देखिए बात करेंगे इस नाम से टीम मैदान पर खेल रही है. और ये चलिए भाई यहाँ पर और एक तेज तरार देखिए, टाइमिंग बड़ा करारा था यहाँ से. साहिल गायकर देखिए अच्छे गेंदबाज और धीरज मात्रे देखिए इस समय के देखिए सबसे जहरीले बल्लेबाज. खुटारीचे आदरणीय शैलेश शेठ मात्रे यांचे आगमन झालेले. मी साहेबांना विनंती करेन की आपण मंचावरती या. आमदार चषक 2025 बुरदुलच्या अंतिम रजनीमध्ये आपला मी सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. चलिए बहुत बहुत यहाँ पर शुक्रिया. चलेंगे फिर से एक बार अच्छा गेंद देखिए यहाँ पर से लाजवाब देखिए यहाँ से बात करेंगे. साहिल गायकर देखिए यहाँ से एक अच्छे खिलाड़ी हैं और बल्लेबाजी की तरफ थोड़ा नजर घुमाते हैं भाई यहाँ से. साहिल गायकर देखिए बात करेंगे जबर 38 रनों का इनिंग्स रहा. उसके बाद देखिए बात करेंगे मंगेश गायकर आखिरी में देखिए 2 छक्के एक 66 से देखिए बात करेंगे बनाने के साथ साथ 67 रनों का बड़ा टारगेट. लेकिन शिकार क्या है? धीरज मात्रे ने जंग का ऐलान किया. नो बॉल. ये कॉल देखिए यहाँ से मुश्किल बना सकता है भाई. यहाँ से कहते ना खिला हुआ फूल वापस खिलता नहीं है, बुढ़ापे में जवानी वापस आता नहीं है. हर गेंद पर देखिए आपको फ्रीड मिलता नहीं है और जब जब देखिए फ्रीड मिलता है यहाँ से उसका फायदा कितना धीरज मात्रे लेंगे. यहाँ से कहते ना ईंट का जवाब पत्थर से नहीं भाई, उस पत्थर को उठाइए अपना सीधा आसियाना बना लीजिए. नो बॉल देखिए फ्रीड है यहाँ पर. गेंद की बात करेंगे तो यहाँ पर गेंदबाज साहिल तैयार से और यह चलिए स्लोअर गेंद यहाँ से फायदा नहीं उठा पाई यहाँ पर स्लोअर गेंद का. यहाँ से ये तो बात है लेग से देखिए रन आता हो यहाँ से कि ईंट का जवाब पत्थर से नहीं भाई, उस पत्थर को उठाइए सीधा आसियाना बना लीजिए. कहते ना दुबई में दाऊद और देवी जबड़ा के शुभम राउत कल जिनका बर्थडे था और आई ग्रुप के सदस्य देखिए शुभम राउत देखिए खास करके यहाँ पर आई 11 देखिए बात करेंगे यहाँ से वही टीम खेल रही है. बहुत सारा देखिए उनकी तरफ से शुभकामना आता हुआ निश्चित रूप से. और टोटल की बात करेंगे टोटल देखिए यहाँ से 17 तक पहुँचे हैं. और जहाँ पर ओवर नंबर की बात करेंगे पहला ओवर देखिए और जरूरी है यहाँ पर अच्छा एक इनिंग के एक आग बल्लेबाज जो साहिल गायकर ने इनिंग खेला था ना, संडे पालकर से देखिए बता रहे भाई कि उछल उछल कर गेंद निकल रहा था. ओवर कंप्लीट है, 18 रन आया है. अगर इसी अवसर से भी रन जाता है ना तो फिर पहुंच जाएंगे भाई जाकर. 18 गेंद देखिए अभी 49 की जरूरत है यहाँ से. अच्छा शुरुआत देखिए धीरज मात्रे, लेकिन देखते हैं कब तक इसको लेकर जाएंगे. यहाँ पर स्क्रीन पर देखिए देख सकते हो गाँव देवी क्रिकेट क्लब कानपुर क्या ग्रामस्थ मंडल ट्रॉफी देखिए यहाँ से 22 से लेकर देखिए 25 फरवरी तक जिसके लाइव लॉट्स देखिए बात करेंगे आपको 14 फरवरी को दिखेगा निश्चित रूप से. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो अंतिम रचनेमध्ये आई ग्रुप महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष, सामाजिक क्षेत्रातील मोठं नाव, रायगड प्रीमियर लीगचे सन्माननीय आयोजक आदरणीय उद्योगपती कैलास शेठ मात्रे यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. आपला मी सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. बिल्कुल क्या देखिए कैलाश दादा का चमकता हुआ चेहरा देखिए ऐसा लग रहा है कि आउट ऑफ कंट्री से देखिए इंग्लैंड से या साउथ अफ्रीका से. और आरपीएल देखिए सीजन 5 को देखिए सक्सेसफुल बनाने वाले यहाँ पर आई ग्रुप के अध्यक्ष देखिए बात करेंगे कैलाश दादा मात्रे देखिए गुरु दादा मात्रे हेमंत दादा भी देखिए तशरीफ रखे और हमारी पूरी मॅनेजमेंट. आणि लगेचच आपण टॉस करूयात. मी आदरणीय कैलास शेठ मात्रे यांना विनंती करेन या दोन्ही कॅप्टन सीएसके गावदेवी सिद्धी करवले आणि त्याचबरोबर श्लोक 11 जयदुर्गा रोईन जनबी या दोन संघांदरम्यान आपल्याला लढत पाहायला मिळेल. आमदार चषक 2025 ची पहिली सेमीफायनल आणि सेमीफायनलचा टॉस आपण करतोय. रायगड प्रीमियर लीगचे सन्माननीय आयोजक, आई ग्रुप महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष, सामाजिक क्षेत्रातील मोठं नाव कैलासदादा मात्रे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. टेल इज अ कॉल
अँड इट इज हेड्सचा टॉस जिंकलाय गावदेवी CSK सिद्धी कवलेचा कॅप्टनने आणि ते बॅटिंग करतील फर्स्ट सेमीफायनल. यानंतर आपल्या भेटीला येते मित्रांनो जयदुर्गा रोहिणसन बीचा विरुद्ध गावदेवी CSK सिद्धी करवले. टॉस जिंकून बॅटिंग करतील. बॅक टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू. चलिए बात करेंगे यहाँ पर देखिए बड़ा हिट खेलने गए थे, फील्डिंग देखिए अच्छा यहाँ पर कैलाश दादा माथे देखिए जिनके सुबातों से यहाँ पर टच किया गया भाई सुपर से ऊपर वाला रायगढ़ प्रीमियर लीग को देखिए इस बार कामयाबी की तरफ पहुंचाने वाली. और जहाँ इस वक्त देखिए I11 से खास करके वेट टीम मैदान पर खेल रही है दादा की यहाँ पर देखिए उपस्थिति और बहुत बहुत स्वागत चलेंगे मैच की तरफ यहाँ से. और क्योंकि सही बताइए यहाँ पर कि महाराष्ट्र की धरती पर देखिए जब जब ऐसा हंसते रहेंगे और कहीं ना कहीं देखिए समाज के साथ साथ हमारे खिलाड़ी भी बड़े तेजी से आगे से देखिए बढ़ते हुए यहाँ से स्क्रीन पर देखिए देख सकते हो खूबसूरत चेहरा देखिए इस वक्त तस्वीर रखें आई ग्रुप के अध्यक्ष कैलाश दादा देखिए यहाँ पर ड्राइव किया पर ऑन साइड पर देखिए लॉन्ग एंड बाउंड्री लाइन पर तैनात है. और जब तक देखिए गेंद वापस से रोक लिया जाता तब तक एक रन आता है. यहाँ पर बड़ा टारगेट है 67 का टारगेट है तो हर गेंद के पर आपको जोखिम लेना होगा. पर जिसान साहब देखिए बात करेंगे गेंदबाजी करते हुए हमारे रोहित दादा गाइड कर लीजिए, सागर दादा लीजिए, पूरे देखिए रुपेश दादा लीजिए, मैनेजमेंट देखिए एक आठ पढ़ा के भी देखिए यहाँ से बड़े खंबीर देखिए यहाँ पर उपस्थित हैं. और उसके साथ साथ है I11 हुए देखिए हमने जिक्र किया पर हेमंत दादा से लेकर देखिए इस वक्त खास एंट्री दादा की झलक देखिए सबसे अलग निश्चित रूप से कैलाश दादा मात्रे देखिए इस वक्त तशरीफ रख चुके हैं. और जिस नाम ने देखिए एक सन्मान आपण करूयात. श्यामदादा मात्रे मंचावरती उपस्थित आहेत. बुरदुल आमचे ग्रामस्थ आहेत. श्यामदादा मात्रे यांना विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. आपला देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. और ये चलिए तेजी शॉट डायरेक्ट हिट है. मुश्किल बन सकता था, थोड़ा रिस्क लिया था विवेक ने यहाँ पर. कहते ना जिंदगी में रिस्क ना लेना सबसे बड़ा रिस्क है और रिस्क तो वही लेता है जो बहादुर होता है. भला इस सर हार पे हो लेकिन फिर भी संघर्ष करने के लिए तैयार रहता है. यहाँ पर टीम का स्कोर देखिए बात करेंगे 26 रन है. और ये देखिए बात करेंगे हमने जिक्र कर रहे थे I11 से वही टीम देखिए कैलाश दादा इस वक्त देखिए तस्वीर रखे हैं हमेशा देखिए समाज के लिए गरीबों के मसीहा. और टेनिस क्रिकेट में देखिए बात करेंगे RPL सीजन 5 को बड़ा खूबसूरत बनाया. चलिए ऊंचाई ली है और लंबाई भी लेता हुआ यहाँ से मैं तेरी मैना तू मेरा तोता. अरे छक्का लगा है मोटा डीजे ठोक छोटा. तेरह गेंद 35 की जरूरत है. माफी चाहेंगे थोड़ा सा बैटर को बताना था. बोले मंचावरती मोपाडाचे आदरणीय भास्कर शेठ यांचे आगमन झालेले. कांबाचे सुजीजी कुरुंगे शेठ आणि त्याचबरोबर अनंत शेठ कुरुंगे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. चलिए 13 गेंद 35 की जरूरत है भाई. बड़े मियाँ तो बड़े मियाँ छोटे मियाँ दोनों बैटर्स थोड़ी सी मुश्किल में डाले हैं गेंदबाज को. देखिए अभी तक कोई विकेट नहीं यहाँ पर है. ये साझेदारी खतरनाक है. स्नो यहाँ पर है. और आखिरकार देखिए दबाव बनाए यहाँ पर बहुत बढ़िया. तभी तो डीजे वाले ने गाना बजाया था भाई बड़े मियाँ तो बड़े मियाँ छोटे मियाँ सुभान अल्लाह. और ये साझेदारी देखिए बहुत घातक साबित होता है. मैदान पर पानी की मांग है. आने वाली 12 गेंद देखिए 33 की जरूरत है. कैलाश दादा देखिए स्क्रीन पर इस वक्त देख सकते हो लोग आपको हाई भी करेंगे हेलो भी करेंगे. एक बार सफल हो जाओ इग्नोर करने वाले फॉलो भी करेंगे. देखते हैं यहाँ से 34 रनों की साझेदारी हुई है. ये साझेदारी कितना कठिन बनेगा आसान बनेगा. इसकी मोहब्बत में सिर पे धोखा मिलता है. रायगढ़ प्रीमियर लीग में चमक जा बेटा तुझे आगे जाने का मौका मिलता है. कैलाश दादा देखिए खूबसूरत चेहरा देखिए ये चेहरा बयां कर रहा है. और संदीप देखिए कहीं हीरो से कम नहीं है दादा. दादा के इस्माइल देखिए भाई मुझे लगेगा कि अचानक से कोई पहुंच जाए तो क्या फॉरेनर से इंग्लैंड से आ गए. निश्चित से ये चेहरा बयां कर रही है भाई आपला मानुस आपला खिलाड़ी पुढे गेला पाहिजे. दादा का हमेशा ये सोच रहे थे. लेकिन चलेंगे थोड़ा डीजे की तरफ. यहाँ पर दादा की सॉन्ग रहेगी लेकिन कई सम्मान है तो प्रथमेश के सम्मान करके ले लीजिए. इसके बाद अंतिम 12 गेंद में हम जुड़ेंगे. 33 की जरूरत है. 12 चेंडू 33 धावाची गरज आहे. गणेश शेळके मंचावरती उपस्थित आहेत. आपण त्यांचा सन्मान करूयात. गणेश शेळके यांना विनंती असेल या आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपला या ठिकाणी सन्मान करण्यात येईल.
आदरणीय माजी उपसभापती आदरणीय सुरेश शेठ पाटील यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. काकांचं सहर्ष स्वागत सुस्वागत. दरम्यान ज्यांची विशेष उपस्थिती आपल्याला या मंचावरती पाहायला मिळते, सामाजिक क्षेत्रातील फार मोठं नाव, आई ग्रुप महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष, रायगड प्रीमियर लीगचे सन्माननीय आयोजक, क्रीडा क्षेत्रावरती असलेलं त्यांचं प्रेम आज त्यांना या पुरदुलच्या रजनीमध्ये या स्पर्धेमध्ये घेऊन आलेलं आहे. आदरणीय कैलास शेठ म्हात्रे यांचा आपण सन्मान करणार आहोत. मी या स्पर्धेचे लाडके आयोजक माजी कार्यसम्राट सरपंच सुनील शेठ पाटील आणि युवा उद्योजक प्रवीण शेठ पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभस्य आपण आदरणीय कैलास शेठ म्हात्रे यांचा या मंचावरती यथोचित सन्मान करावा. वेळात वेळ काढून साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे. रायगड प्रीमियर लीग संपूर्ण रायगड जिल्ह्याला, रायगडातील कानाकोपऱ्यातील खेळाडूंना एकत्रित ज्या स्पर्धेने आणलं, त्या स्पर्धेचे सन्माननीय आयोजक, आई ग्रुप महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आदरणीय कैलास शेठ म्हात्रे यांचा आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. आणि संपूर्ण हा त्यांचा मित्र परिवार आपल्याला प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पाहायला मिळतोय. माजी उपसभापती सुरेश शेठ पाटील यांच्या शुभस्य आपण त्यांचा सन्मान करतोय. माजी कार्यसम्राट सरपंच सुनील शेठ पाटील, युवा उद्योजक प्रवीण शेठ पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आपण आदरणीय कैलास शेठ म्हात्रे आणि संपूर्ण त्यांचा मित्र परिवार या सर्वांचा आपण आभार व्यक्त करूयात की ज्यांची विशेष उपस्थिती या मंचावरती. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा मी विनंती करेन की आपण आसन ग्रहण करा. बैक टू कमेंट्री बॉक्स. थैंक यू. बहुत बढ़िया. देखिए बड़ी सम्मान और इसके बीच में देखिए बात करेंगे, बहुत बड़ी चूक भी हुई यहाँ पर है, बहुत बड़ी गलती. देखिए बहुत बड़ा पंजा देखिए यहाँ पर आया. 12 की 28 की जरूरत है और ये गलती कहीं ना कहीं मुश्किल में डाल सकती है एंजल 11 टीम को. देखिए खास करके पर एक पड़ा टीम को वाइट का इजाफा. चलिए अभी तक देखिए कोई गेंद नहीं, लेकिन 6 रन आ चुका है यहाँ पर. ये होती है भाई दबाव दबाव दबाव. कहते ना सक्सेस पाने के लिए एक्शन की जरूरत होती है और एक्शन पे देखिए बात करेंगे अब रिएक्शन. और ये दो भाई की जोड़ी हरण्या ग्रुप 31-31 ओवे यांच्याकडून लागोपाठच्या 3 षटकारांना 1000 रुपयांचा पारितोषिक. 12 गेंद 27 देखिए लीडिंग एज लिया और एक 4 रन देखिए आता हुआ. दिल है नरम और खून में गर्मी है भारी और दोनों बल्लेबाज देखिए, दोनों भाई बल्लेबाजी कर रहे हैं. लेवारी 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 बहुत बड़ी टारगेट थी यहाँ पर. संदेश चल के सर 67 रनों का टारगेट है, लगा नहीं थे कि 4 ओवर में इतना आसान बनेगा. देखिए यहाँ पर धीरज म्हात्रे देखिए बात करेंगे यहाँ पर 3 मैच में 75 पर बल्लेबाजी कर रहे हैं. वाह रे वाह, कमाल के बल्लेबाजी देखिए बात करेंगे. शुभम राउत भी देखिए मैच का एंजॉय ले रहे हैं. आई ग्रुप के सदस्य निश्चितों से खास करके टीम को शुभकामना देते हुए. और अध्यक्ष भी देखिए इस वक्त है आई ग्रुप के देखिए हमारे कैलाश दादा इस वक्त मौजूद हैं. स्क्रीन पर आप देख सकते हैं. समीकरण की बात करेंगे, लगातार बदलते जा रहे हैं यहाँ पर. कहते ना मुसीबतों से लड़ोगे तभी तो आगे बढ़ोगे. यहाँ पर सनिकेत देखिए क्या यहाँ पर मुश्किल है उनके सामने. 11 गेंद 23 की जरूरत है. आदरणीय अमर शेठ पाटील आणि आदरणीय विजय शेठ पाटील यांचं देखील नुकतंच आगमन होते. आपले सहर्ष स्वागत. आणि साहिल भोईर यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं कॅश प्राइज. चलिए ये बैटर आज रुकेगा नहीं. अब तो गेंदबाज कहेगा भाई कि अल्लाह बचाए मुझे हाय तेरे वार से, हाय तेरे वार से, हाय तेरे वार. का अंदाजा मत लीजिए, अब उसकी वार से अंदाजा लीजिए. लेकिन एंजल 11 एक आठ पड़ा टीम अभी भी मुकाबला हारा नहीं है, लेकिन मैच को झुकाया है आई 11 सोए टीम. क्योंकि जो दबाव उनके ऊपर थी ना, ये दबाव है अब उल्टा गिर रहा है. देखिए यहां से अब दबाव दबाव देखिए हम देख सकते हैं पर एंजल 11 एक आठ पड़ा टीम के ऊपर 67 का टारगेट है. ओ क्या बात है. 1+2 देखिए यहाँ पर 3 रन आता हुआ यहां से. और ये साझेदारी देखिए 50 रनों की हो चुकी है. एक बार जोरदार ताली भाई यहां से. तभी तो डीजे ने गाना बजाया था भाई. बड़े मियाँ तो बड़े मियाँ, छोटे मियाँ सुभान अल्लाह. धीरज म्हात्रे 9 गेंद पर 28 पर बल्लेबाजी कर रहे हैं. विवेक म्हात्रे की बात करेंगे 9 गेंद पर 12 पर. ये देखिए स्क्रीन पर आप देख सकते हो ये साझेदारी कैसा बनाया भाई यहाँ पर. कमाल की बैटिंग, वाट आर बैटिंग. यहाँ पर 53 रनों की साझेदारी. समीकरण की बात करेंगे तो 10 गेंद 14 की जरूरत है. 10 गेंद 14 की जरूरत है. पर 10 चेंडू 14 धावाची गरज आहे. संदेश बघा मॅच कुठे होता आता कुठे. 24 चेंडू 67
रनों की जरूरत थी, लेकिन अब देखिए 10 गेंद 14 की जरूरत है यहाँ से। क्या यहाँ पर सफलता हाथ नहीं लगी? क्या यहाँ पर साहिल की गेंदबाजी महंगी साबित हुई? क्या दोनों भाई की साझेदारी या आई ग्रुप के अध्यक्ष देखिए कैलाश दादा यहाँ पर उनकी एंट्री, उसके बाद देखिए दोनों बैटर ने आखिरी के 8 गेंदों में देखिए जतिन गुंडली कितनी अच्छी स्कोरिंग देखिए बता रहे हैं। 33 रनों का बना था 8 गेंद में। अब देखिए मैच में क्या कमबैक कर रहे हैं यहाँ से, क्योंकि मैच अभी भी कोई हारा नहीं है, कोई जीता नहीं है दोस्तों, क्योंकि कोई गिराने में राजी है तो कोई गिरने में राजी है, लेकिन जो गिरकर संभल जाए वही जीतता बाजी है। क्या एंजल 11 एक आध पड़ा टीम पर संभल पाएगा या तेजिस का आउट होने के बाद विवेक इस मैच को फिनिश कर पाएगा? डीजे ओवे संघ जर जिंकला तर सूरजजी भोईर यांच्याकडून संपूर्ण टीमला 5,000 रुपयांचे कॅश प्राइज देण्यात येईल। चलिए बहुत बढ़िया। देखिए अब 9 गेंद 14 की जरूरत है। क्या मुकाबला बन रहा है भाई यहाँ से, क्या हाई वोल्टेज ड्रामा देखिए हमारे वीआईपी डाइस में भी देखिए इस वक्त आती थी और ग्रामस्थ मंडल देखिए पूरी मैनेजमेंट एंजॉय ले रहे हैं। यहाँ पर बड़ी जीत है ये एमएलए ट्रॉफी की भाई, बड़ी जीत है। देखिए बात करेंगे हमारे यहाँ पर उप सभापति माजी, देखिए बात करेंगे सुरेश चटपाड़ी, सुनील चटपाड़ी, और उसके साथ साथ देखिए बात करेंगे प्रवीण पाटिल साहब, देखिए बात करेंगे समाज सेवक मोतीराम पाटिल साहब लीजिए, चिंतामन पाटिल साहब लीजिए, सरपंच से माजी लेकर ऊपर सरपंच तक देखिए यहाँ से एंजॉय 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 पर 9 गेंद 14 की जरूरत है यहाँ से। तेजे देखिए बात करेंगे जिनका विकेट यहाँ से गिरा, धीरज मात्रे देखिए और विवेक मात्रे अभी ये क्या जिम्मेदार उठाएंगे और उनके साथ निभाने के लिए सोनू चौधरी मैदान पर उतरी है। क्या ये सफलता एकटपाड़ा टीम के लिए यहाँ पर एक वापसी का रास्ता हो सकता है? ये तो आने वाला वक्त ही बताएगा। एकटपाडा संघ जर या सामन्यामध्ये जिंकला तर कैलाशी भोईर साहेबांच्या वतीनं 5,000 चलिए मैच देखिए कैसा रंग बदल रहा है यहाँ पर के अब कहना बहुत कठिन हो रहा है यहाँ पर। क्या धीरज का विकेट यहाँ पर धीरे धीरे एकटपाड़ा टीम वापसी कर रही है यहाँ पर, लेकिन मैच अभी भी कोई हारा नहीं कोई जीता नहीं। ये सुपर हिट का मुकाबला है दोस्तों, यहाँ पर पैसर बड़ा मुकाबला है। 8 गेंद 14 की जरूरत है। बिंदा सेठ पाटिल शब्द की बात करेंगे माजी सरपंच इस वक्त तशरीफ रखते हुए यहाँ से। बहुत बढ़िया देखिए बुरदुल के नगरी में एमएलए ट्रॉफी मचा रही है दुलदुल। 8 गेंद 14 की जरूरत है। और लेन छोड़ा था भाई यहाँ से, लेकिन थोड़ा सा लाइन खराब था भाई यहाँ से। लगा था एक समय क्या मुंडा गोरा रंग देख के दीवाना हो गया। देखिए विवेक की रिएक्शन आप देख सकते हो, वो बता रहे थे भाई यहाँ पर छोटी गेंद के ऊपर एक्शन लेना चाहिए था। यहाँ पर कहते हैं ना सक्सेस पाना है तो रिएक्शन के ऊपर रिएक्शन है, लेकिन अभी भी देखिए 8 गेंद 13 की जरूरत है। क्या हाई वोल्टेज ड्रामा चल रहा है भाई यहाँ से। कहते ना रोटी बनाने से ज्यादा रोटी खाने में वक्त लगता है और रोटी खाने से ज्यादा रोटी कमाने में वक्त लगता है। अब 67 के लिए ओह ये गलती देखिए, फिर से एक बार मार डालेगी भाई यहाँ से। 8 गेंद 12 की जरूरत है। ये मैच क्या रंग लाएगा संदेश है, ये कहना बड़ा कठिन हो रहा है। और यही वो गेंदबाज है जो पहला मैच में देखिए बात करेंगे मैडन ओवर डाले थे भाई यहाँ से। अब 8 गेंद 12 की जरूरत है। विवेक थोड़ा सा नॉन स्ट्राइक पर तड़प रहे हैं। ओ ऊंचाई ली है, क्या क्लियर करेगा? हो क्लियर करता हुआ यहाँ से बड़ा हिट देखिए यहाँ से। AK-47 को देखा है। सोनू तुझा माझा पर भरोसा नहीं का पिछला देखिए कुछ गेंद उनसे रिलीज हुई थी, वाइड मिला था, लेकिन उसके बाद देखिए 7 गेंद 6 की जरूरत है। डगआउट थोड़ी सी शांत रखिए, कंट्रोल रखिए, बहुत अच्छी वापसी, लेकिन अब दबाव गेंदबाज के ऊपर देखते हैं यहाँ से दबाव आती रहेगी जाती रहेगी दोस्तों। भाई यही तो क्रिकेट है भाई। कहते ना वक्त सबको मिलता है जिंदगी बदलने के लिए, पर जिंदगी दोबारा नहीं मिलती है वक्त बदलने के। 7 गेंद 6। चलिए बॉल मैच बॉल अंदर पहुंचाइए। मैच बॉल प्रवीण दादा देखिए हम देख सकते हैं स्क्रीन पर मैच बॉल कमान मुकाबला देखिए थोड़ा सा इंतजार होता हुआ मैच बॉल। चलिए दूसरा गेंद नहीं तो अंदर पहुंचाना होगा। देखिए अंपायर इशारा कर रहे हैं यहाँ से दूसरा गेंद पहुंचाई यहाँ पर। 7 गेंद देखिए 6 की जरूरत है यहाँ पर। क्या बढ़िया देखिए छक्का लगा। मैच देखिए एकदम से शांत
कैलाश दादा देखिए चेहरे पे स्माइल आप देख सकते हो निश्चित रूप से, लेकिन थोड़ा सा अगर मुश्किल में यहाँ पर है। जिस एकाटपड़ा टीम ने 66 रन बनाने के साथ साथ है चेहरे पे उनके देखिए नवरक्ति यहाँ पर है। लेकिन यही दोस्तों क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल इसलिए कहा जाता है, क्रिकेट में भविष्यवाणी करना बहुत कठिन है यहाँ से। लेकिन विवेक देखिए मैदान के एक तरफ है, एक छोर से यहाँ पर नैया पकड़ कर रखे यहाँ से। लेकिन क्या अभी भी एंजल इलेवन एकाटपड़ा टीम मैच में कमबैक कर पाएगा? क्या मैच बॉल आता हुआ सैंडी सर? हाँ मैच बॉल देखिए पर देर से आता हुआ यहाँ पर, ढूंढो रे ढूंढो। क्या बात आहे. आपण बघा इथे रंगाबाई आपले व्यासपीठावरती आलेले आहेत, डान्सर शिरडोनचे, आणि त्यांच्या नृत्यासाठी आपण पाहतोय बिंदास शेठ पाटील बुर्दुल, जबरदस्त व्यक्तिमत्व आपण पाहतोय, रॉयल पर्सनॅलिटी, आणि त्यांच्या वतीनं 500 रुपयांचं पारितोषिक येईल. क्या बात है. ओ ये चलिए बाउंसर था, लेकिन ये बाउंसर ओ ये देखिए अब मैच तीखा बाउंसर था भाई। सिगरेट पियो तो कैंसर, शराब पियो तो डांसर। और देखते हैं तीसरा अंपायर शायद व्हाइट के लिए चैलेंज किया यहाँ पर, खास करके बैटिंग टीम देखिए यहाँ से रिव्यू थोड़ा सा यहाँ पर डीआरएस पेंडिंग है। देखिए बिलास दादा मात्रे देखिए बात करेंगे हमारे कैलाश दादा के, देखिए बड़े बंधु बड़े भाई निश्चित रूप से, और उनके दो लाडले बेटे देखिए बात करेंगे विवेक मात्रे और धीरज। और क्या आज बल्लेबाजी की भाई यहाँ पर दोनों भाई की जोड़ी। धनराज मात्रे भी देखिए बात करेंगे, उनके सुपुत्र भी देखिए, यानी पूरी घर की टीम, पूरी I11 टीम देखिए यहाँ पर संघर्ष कर रहा है। 7 गेंद 6 की जरूरत थी, लेकिन अंपायर कॉल थी यहाँ पर पैर डिलीवरी, लेकिन बैटिंग टीम रिव्यू है कि वाइड है, तो देखते हैं अगर सेफ रहेंगे तो गेंदबाज फिर रह जाएगा। 6 गेंद 6 की जरूरत है, अगर गेंदबाज सेफ नहीं रहेंगे फिर वापस गेंद करना होगा। देखते हैं डिसीजन पेंडिंग है। सुनील टांडिल सर सबसे देखिए टेनिस क्रिकेट के एक अच्छी अंपायरिंग पैनल, एसपी पैनल देखिए पैर डिलीवरी, गेंदबाज सेफ है यहाँ पर। डीआरएस में देखा गया 6 गेंद, अब 6 की जरूरत है यहाँ से। पानी लेकर जाइए, पानी लेकर जाइए। हमारे सुनील दादा पाटिल देखिए नाम में था मैं प्रवीण दादा पाटिल निश्चित रूप से 6 गेंद 6 की जरूरत है। क्या बात आहे. आणि नक्कीच रंगनाथ पाटील आपण पाहतोय, सबसे कातिल रंगनाथ पाटील, आणि त्यांच्यासाठी बिंदास शेठ पाटील बुर्दुल, एक रॉयल पर्सनॅलिटी, रुबाबदार व्यक्तिमत्व आपण पाहतोय, त्यांच्या वतीनं 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. क्या बात है. तो चलिए चलेंगे मैच की तरफ यहाँ से, खास करके 6 गेंद देखिए 6 की जरूरत है यहाँ से। और एक देखिए पर ड्राइव गली के रीजन पर वो गेंद को रोका यहाँ से, और कठिन बन सकता था यहाँ पर, कठिन बन सकता था पर 5 गेंद देखिए 5 की जरूरत है यहाँ से। और मुकाबला कितना हाई वोल्टेज चल रहा है यहाँ पर से, लेकिन लग रहा है यहाँ पर संदेश सर मुझे मोबाइल बंद रखना पड़ेगा यहाँ पर से, क्योंकि खास बहुत शुभकामना देखिए आ रहा है इस टूर्नामेंट के लिए, इस मैच के लिए यहाँ पर। और टोटल की बात करेंगे, टोटल देखिए तेजी से बढ़ रही है, लेकिन 5 गेंद अभी 5 की जरूरत है यहाँ पर। क्या बढ़िया मुकाबला देखिए अभी तक है, इसलिए तो कहता हूँ भाई क्रिकेट खेल कोई खेल नहीं बचेगा। लेकिन क्या जिस सोनू ने ऊंचाई ली है यहाँ पर, लंबाई की थोड़ी सी कमी है, क्या कैच यहाँ पर वो कैच लिया गया। अब देखिए यहाँ से 4 गेंद 5 की जरूरत है, जहां पर कंपल्सरी चेसिंग और ड्रेसिंग है। क्या मैच में मजा या कहानी में ट्विस्ट है? क्या एक क्वार्टर एक स्वीटर से ज्यादा गर्मी देगा मुकाबला? 4 गेंद 5 की जरूरत है। मचाते हुए रघुनाथ की बात करेंगे ना, हमारे वाइब्रेट अंपायर हम देखते हैं सैंडी पालकर सर, लेकिन आजकल देखिए वो भी प्रोफेशनल अंदाज में सही वो जानते हैं कि मैच क्रिकेट बहुत अहम रहता है। सोहम राउत देखिए लगातार MIDC तलोजा के देखिए आई ग्रुप के सदस्य हैं, मैच का एंजॉय ले रहे हैं। दादा भी देखिए पर अध्यक्ष आई ग्रुप के यहाँ पर मौजूद हैं, लेकिन 4 गेंद देखिए 5 की जरूरत है। ओ ये चलिए, और एक यहाँ से विकेट है। अब देखिए कहानी बदल रही है भाई, यहाँ से 3 गेंद देखिए यहाँ से 5 की जरूरत है।
क्या फिर से एक बार नॉन स्ट्राइक पर विवेक का रह जाना बाकी के बल्लेबाज के लिए मुश्किल बनाना। दमदार व्यक्तिमत्व आपण पाहतो, कार्यसम्राट सरपंच आपण पाहतोय बिंदास शेठ पाटील बुर्दुल यांच्या वतीनं रंगनाथ पाटील साठी 500 रुपयांचं पारितोषिक। बघा, बिंदास शेठ पाटील म्हटलं की क्रिकेटला धर्म मानणारं आहे व्यक्तिमत्व आहे आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय दैवता समान क्रिकेटला पूजणारं व्यक्तिमत्व। आपल्या पंचक्रोशीतील कुठेही असू दे स्पर्धा, त्यांची खास उपस्थिती आणि आर्थिक सहकार्य प्रत्येक स्पर्धेला असतं आणि त्याचप्रमाणे आपण पाहतोय बिंदास शेठ पाटील बुर्दुल यांच्या वतीनं चल रहा है बैटर, चलिए भाग कर जाइए, क्या कुछ मांगे हो रही है। पर 3 गेंद देखिए 5 की जरूरत है। और देखिए आई ग्रुप के देखिए अध्यक्ष कैलाश दादा इस वक्त मौजूद है यहाँ पर, उनके सुपुत्र देखिए इस वक्त मैदान पर उतरते हुए। धनराज मात्रे देखिए 3 गेंद 5 की जरूरत है। यहाँ से थोड़ा सा देखिए बात करेंगे यहाँ पर से एंजल 11 से काट पड़ा देखिए बात करेंगे। बिंदास सेठ पाटिल देखिए उप सरपंच और अलंकार मड़वी देखिए बात करेंगे, इंजॉय ले रहे हैं थोड़ी सी उनकी चेहरे पर। अब इस्माइल देखिए यहाँ पर बहुत बढ़िया देखिए मुकाबला बन रहा है, कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर से। क्या मुकाबला, दोनों देखिए एक एक कारगर विभाग से नजदीक टीम है, लेकिन दबाव पिछले 2 गेंद में गिरा है। क्या विवेक का नॉस्टाइप पर रह जाना या मैदान के ऊपर देखिए बात करेंगे धनराज मात्रे, क्या करेंगे राज। 3 गेंद 5 और यहाँ पर हल्के हाथों से खेला, यह भी अच्छा सोच है धनराज का यहाँ पर। क्यों विवेक को ना मौका दिया जाए, सेट बल्लेबाज है यहाँ पर। 2 गेंद 5 की जरूरत है यहाँ पर, क्या बल्लेबाजी होता है। हम आप चाहेंगे यहाँ पर 3 गेंद 5 की जरूरत थी, 2 गेंद अब 4 की जरूरत है। कहते ना ताकतवर वो नहीं होता है जो शरीर से मजबूत हो, ताकतवर वो होता है जो सोच से मजबूत है यहाँ पर। और धनराज ने देखिए अपना सोच बदला, सिंगल देकर विवेक को स्ट्राइक पर बनाया यहाँ पर। लेकिन देखते हैं हम गेंदबाज उनके सामने जो कि अच्छा ओवर निकल रहा था, खास करके मंगेश गायकर देखिए एक लेजेंड, और देखते हैं लेजेंड के सामने देखिए विवेक के पास भी बहुत कुछ अनुभव एक्सपीरियंस है। 2 गेंद 4 की जरूरत है। ओ किनारा लिया यहाँ और विवेक मात्रे देखिए बड़ा विकेट है, इसकी की बिजली गिरी तो दिल का कलेजा चल गया। और विवेक मात्रे के आउट होने के बाद या थोड़ा सा सारा का सारा उम्मीद जल गया, उम्मीद जल गया, उम्मीद जल गया। हमदर्द ट्रॉफी में देखिए एकदम से धमाका भाई, 1 गेंद 4 की जरूरत है। कहते हैं यहाँ पर विवेक मात्रे कौन सा बैटर को चुना, यहाँ पर बड़ा हिट, सिर्फ ही आपको बड़ा हिट मैच को जिता सकता है। लेकिन मंगेश गायकर देखिए कहा जाता है ना एक्सपीरियंस ये बेस्ट टीचर है, अनुभव देखिए उनका काम आता हुआ। किस तरह से विवेक के सामने गेंद डाली देखिए रिप्ले में देख सकते हो। कहते ना क्लासिक बनता है, इसके से लेजेंड बनता है, इसके से देखिए एकदम से ऑफ टाइम लेन गेंद था यहाँ से, कैच भी देखिए बहुत बढ़िया लिया यहाँ से। अरबाज से देखिए फर्स्ट स्लिप पर यहाँ पर, लेकिन अब यहाँ पर 1 गेंद 4 की जरूरत है भाई। यहाँ पर जितनी भी क्राउड है गुजारिश करना चाहेंगे जोरदार ताली अगर मुकाबला पसंद आ रहा है। टॉप पर में कौन पहुंचेगा यहाँ पर से, क्या एंजल 11 एक आध पड़ा या I11 वही टीम पहुंचेगी यहाँ पर। बैटिंग के लिए देखिए बात करेंगे यहाँ से ऋतिक भोई देखिए बात करेंगे, हीरो बनने के लिए संदेश सर क्रिकेट में एक गेंद भी काफी रहता है यहाँ से। क्या मंगेश गायकर की अनुभव है या ऋतिक की बात करेंगे यहाँ पर से एक्सपीरियंस पर लेकर जाएगा। 1 गेंद 4 की जरूरत है यहाँ से, मैच कांटे का है। ओ फंस गया भाई, 6 गेंद 6 की जरूरत थी। हार लक कहूंगा यहाँ पर से। जीत देखिए इसे कहते हैं घर पे आई खुशियां दरवाजे से चले जाना। चलेंगे डीजे तरफ मंगेश गायकर, 6 गेंद को 6 रन थी और क्या कमाल का डिफेंड किया। या मॅच वरती 6 चेंडू 6 ची गरज असताना तो धावा डिफेंड केला आणि व्यासपीठावरती आपण सन्मान करतोय। क्या बात है, क्या बात है। एक आठ पड़ा टीम ने क्या अच्छा यहाँ पर
गेम में वापसी की। यहाँ पर 6 गेंद 6 की जरूरत है और मंगेश गायकर ने बता दिया भाई अच्छाई भी है मुझ में बुराई भी है मुझ में, अरे ढूंढने वाला ढूंढ तुझे क्या चाहिए। क्या कमाल का डिपेंड किया, व्हाट अ मैच। दिल जीता यहाँ पर, लेकिन हार्ड लग I11 वेट टीम है। विजयजी पाटील साहेब बुरदुलचे आहेत, उद्योजक सामाजिक कार्यकर्ते साहेबांना विनंती आपण या आपला शुभ सन्मान केला जाईल। युवा उद्योजक विजयदादा पाटील यांचा शुभ सन्मान आपल्या अतिथी माणसावरती केला जाईल। चलिए सेकंड करिए। कार्यसम्राट माजी सरपंच बुरदुल सन्माननीय बिंदा शेठ पाटील यांच्या वतीने आपण पाहतोय रंगनाथ पाटील आमचे डान्सर, त्यांच्यासाठी 500। क्या बात है, क्या बात है, क्या मुकाबला चले। यहाँ पर सेकंड करके देखिए दोनों टीम है। व्यासपीठावरती आपण पाहतोय युवा उद्योजक सन्माननीय विजय शेठ पाटील यांचा शुभ सन्मान आपल्या अतिथी मंचावरती आपण पार पाडित आहोत। धन्यवाद दादा, आपलं या स्पर्धेच्या वतीने आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो। काय सांगा रंगला, जबरदस्त मॅच। आणि बाबूशा सर आपल्या विनंती मानतो मॅच पाहूया कोण आहे। बाबू सर तो चलिए इस मैच का मैन ऑफ द मैच 38 रनों की इनिंग्स देखिए यहाँ पर, लेकिन कहा जाता है ना ओल्ड इज गोल्ड। 38 रनों की इनिंग को भी बचाना बड़ा कठिन हो गया था, लेकिन आखिरी में 2 छक्का और 6 गेंद के बाद 6 रन बचाना एक आशिक बनता है इसकी से, एक लेजेंड बनता है रिस्की से। या मैच का मैन ऑफ द मैच मंगेश गायकर। बात आहे मंगेश गायकर या आपण जबरदस्त सामना रंगला आणि सामनावीराचं पारितोषिक देणार आहोत ओल्ड इज गोल्ड। आणि त्यांच्यासोबत थोडी चर्चा करूया। मंगेश आपण प्रथमतः या। रोहित दादा गायकर इनकी तरफ से भी 1000 मंगेश के लिए, और खास डांस भी देखिए यहाँ पर होगा। थोड़ा वेट कीजिए, थोड़ा वेट। विठोबा नगर आकाश ग्रुप त्यांच्या वतीनं एकाट पाड्याला 1000 रुपयांचं पारितोषिक मंगेशसाठी असेल। ओके, मंगेशसाठी पारितोषिक आहे दादा। प्रथमतः आपण सामनावीर देऊ। प्रथमतः एकटपाडा बघा, ग्रामस्थ इथे उपस्थित आहेत, त्या सर्वांचा फोटो सेशन। बाबू शामाल तर वाटतं भरपूर मोठे फॅन आहेत। खास मित्र, क्या बात आहे। क्रिकेटने हेच तर दिलंय। टेक्नो कंपनीमध्ये जेव्हा बाबूशा कार्यरत होते तेव्हा मात्र एकत्रित ते काम करायचे। आता कसली कंपनी आणि कसलं का, आता सगळं काही क्रिकेटच आहे। थोडी चर्चा करूया आपण। काय सांगाल, एक सामना असा होता आणि अगदी लो स्कोरिंग मॅच असं प्रत्येकाला वाटलं की एकतर्फा सामना होईल, पण नाही। काय मनामध्ये होतं, काय जिद्द होती मनामध्ये आणि काय प्लॅन झाला होता की ही गावाची एकी, तुमच्या गावाची एकी आम्ही पाहिली व्यासपीठावरती, मैदानाच्या बाहेर प्रचंड प्रेक्षक, त्या प्रेक्षकांचा सपोर्ट आणि मैदानाच्या आतमध्ये तुम्हा 11 खेळाडूंचा संघर्ष, काय सांगाल? प्रेशर होता, पण माझ्या टीमनी माझ्यावर भरपूर भरोसा आणि माझे जे प्रेक्षक आहेत त्यांचा माझ्यावर खूप विश्वास होता। आणि ॲक्च्युली आम्ही 8 वर्षांनी आज इथे फायनलमध्ये पोहोचलो आहे ट्रॉफीसाठी। जेव्हा मला 2016ला बाईक भेटली त्याच्यानंतर आमच्या गावामध्ये ना, त्याच्यानंतर आमच्या गावात नाईटची ट्रॉफी नाही आहे, त्याच्यासाठी जास्त आनंद मला झाला। हे प्रेक्षक जे मोठ्या संख्येने तुमच्यासोबत आले होते आणि त्यांनी जो इतका सहकार्य केला, ज्यांनी आशा शेवटच्या चेंडूपर्यंत सोडली नाही, त्यांनी पण मॅच सोडली नाही आणि तुम्ही पण मॅच सोडली नाही, त्याबद्दल काय सांगाल? मॅच मला माहिती होतं का मी जर बाहेरच्या बाहेर बॉल टाकला तर नक्कीच माझ्या टीमला मी जिंकून देईन म्हणून। आमच्या A1 जोडीबाबत काय सांगाल? आमच्या A1 जोडीचं आणि त्रिमूर्तीचं जे आयोजन आहे त्याबद्दल काय सांगाल? आयोजन तर खूप चांगलं आहे ॲक्च्युली, त्याच्याबद्दल आपला सागरच बोलेल। नाही, आयोजन खूप चांगलं आहे, भरपूर शुभेच्छा। चला, हे होतं आपल्यासोबत सामनावीर, अभिनंदन। आणि येस, खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर कार्यसम्राट माजी उपसरपंच आमचे बिंदास शेठ बघा, साहिल गायकर आपण या।